Hmm. 1, 2, 3, start. Hello, student. Welcome to the Diploma Applied Mathematics lecture series. This is the application of derivative, lecture number 22. Okay. 21 मध्ये बघितलं होतं आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल वरचे एक्झाम्पल. ओके, काय एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला सांगितलं होतं काय पार्ट एक्झाम्पलचा आणि तो तुम्ही केलाय. ओके, व्हेरी नाईस. Now, this is lecture number 22, maxima and minima of the function. Maxima आणि minima of the function कसा काढायचा ते बघूया. त्याआधी आपण ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते बघूया आणि नंतर जाऊया मॅक्झिमा मिनिमा ऑफ द फंक्शन. ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह. So we have given the curve y equal to f of x. This is the curve. Given curve. Okay. Find differentiate with respect to x. Hence we get derivative of y with respect to x means derivative of f of x. Hence we get dy by dx equal to f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x असं लिहितो आपण आणि याला आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे पहा d चा पॉवर 1 आहे. बरोबर, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह समजलं. फर्स्ट ऑर्डर म्हणजे एक ऑर्डर असलेला डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय आपला dy बाय dx. फर्स्ट ऑर्डर. आता याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कोणाचा ह्या dy बाय dx इक्वल टू f डॅश x चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट अगेन with respect to x. Hence we get derivative d by dx. कोणाचा पूर्ण dy by dx चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू d by dx of f dash x. जर तुम्ही इथे बघितलं d दिसतं d आणि हा एक d म्हणजे काय आला d चा वर्ग y आणि खाली काय dx dx चा स्क्वेअर. परत लक्ष द्या डी 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 स्क्वेअर वाय. ओके, कारण जे पहा डी डी दिसतोय फक्त डी. ओके, डी इंटू डी डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स डीएक्स डिवाइड डीएक्स डीएक्स म्हणजे डीएक्स चा स्क्वेअर. लिहिताना लक्ष द्या इथे महत्वाचं आहे. आपल्याला आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता समजलं कसं आलं डी इंटू डी है ना, डी डी चा गुणाकार झाला डी स्क्वेअर आणि इथे काय वाय डी स्क्वेअर वाय dx 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 चा स्क्वेअर. परत f डॅश x चा f डबल डॅश x आणि हा असणार तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथे पहा d चा पॉवर किती आलेला आहे 2 दिसतोय. मला आपण म्हणा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं समजलंय. पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा परत त्याचाच परत डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तसंच आपण आता आपल्या सेकंड ऑर्डर पर्यंतच पाहिजे म्हणून मी इथेच थांबतो. जर याचं परत आपण पुढे घेत गेलो तर काय थर्ड ऑर्डर येईल. सिमिलरली वी गेट सपोज ओके थर्ड ऑर्डर काय डी क्यू वाय बाय डी एक्स क्यूब इक्वल टू काय एफ ट्रिपल डॅश एक्स. ओके, आणि याला काय म्हणता येईल थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि याच जर पुढे घेत गेलो आपण nth ऑर्डर पण भेटेल म्हणजे असं पुढे गेलो आपण लास्टला काही त्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल टू f raised to n
ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. समजलं? nth ऑर्डर पर्यंत जायचं ना आपल्या सेकंड ऑर्डर पर्यंतच आहे आपल्याकडे आता सध्या. nth ऑर्डर मी समजून सांगितलं तुम्हाला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं टाकायचं. आता फंक्शन मॅक्झिमम आहे की मिनिमम हे कसं ठरवायचं ते पहिले बघू. ओके, स्टेप टू फाइंड मॅक्झिमा मिनिमम ऑफ द फंक्शन. स्टेप to find the maxima minima of the function. State to find maxima minima of the function. आता पहिली स्टेप काय दिलेलं असतं आपल्याला कलर दिलेला असतो y equal to f of x. ओके, इक्वेशन 1 डिफरन्शिएट करायचं याला. डिफरन्शिएट with respect to x. मग काय भेटेल dy by dx equal to dy dx of f of x. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash x. समजतंय? dy by dx. सेकंड 1 दिलेला असतं, सेकंड आपण काढला. आता काय करायचंय, हा f dash x आहे याला इक्वल टू 0 इक्वेट dy by dx इक्वल टू 0 पुट करायचंय. इथे dy by dx ची व्हॅल्यू 0 पुट केली. ओके, म्हणजेच काय भेटेल f dash x इक्वल टू 0 भेटला. ओके, सॉल्व अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे इक्वेशन भेटेल, सॉल्व करायचंय and find the value of x. ओके, म्हणजे हे इक्वेट केल्यानंतर 0 येतं, म्हणजे कोऑर्डिनेट इक्वेशन काय भेटेल ते त्यामुळे x च्या व्हॅल्यू फाइंड करायचं. x च्या समजा त्या व्हॅल्यू आल्या x इक्वल टू मानते आपण x इक्वल टू a x इक्वल टू b, दोन व्हॅल्यू. ओके, आता हे इक्वेशन 2 परत डिफरन्शिएट करायचं जसं आपण तिकडे केलं होतं. डिफरन्शिएट equation 2 with respect to x. Equation 2 d by dx of dy by dx equal to d by dx of f dash x. कोणाला डिफरन्शिएट करतो इक्वेशन 2 ला. परत लक्ष द्या, y इक्वल टू f of x घेतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर dy by dx भेटला. dy by dx ची व्हॅल्यू 0 पुट केली. ओके, 0 पुट केल्यानंतर जे इक्वेशन येईल ते सॉल्व करायचं x व्हॅल्यू साठी. x च्या दोन व्हॅल्यू आल्या ते असं मानलंय आपण, बरोबर आहे. व्हॅल्यू भेटल्यानंतर परत या 2 ला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x. हेच वी गेट द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरोबर, जे आपण पहिलं बघितलं होतं dy dt d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू इथे काय आहे f डबल डॅश x. आणि हे असणार आहे इक्वेशन 3. आता विद्यार्थी मित्रांनो परत लक्ष द्या इकडे, y इक्वल टू f ऑफ x हा कर्व लिहिलेला आहे. आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, पहिला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय केलेलं आहे dy by dx ची व्हॅल्यू 0 पुट केली. 0 पुट केल्यानंतर काय करायचं इक्वेशन सॉल्व करायचं फॉर द व्हॅल्यू ऑफ x. x च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर परत इक्वेशन 2 काय करायचंय डिफरन्शिएट करायचं. तो इक्वेशन 3 म्हणजे 1 2 वर ना तुम्हाला x च्या व्हॅल्यू भेटणार आहे. आणि आता 3 भेटले आपल्याला. आता 3 काय करायचं 3 मध्ये, आता 3 मध्ये वरती आलेल्या व्हॅल्यू पुट करायच्या. म्हणजे समजा आता पहिली व्हॅल्यू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट एक्स इक्वल टू ए, आणि याचं व्हॅल्यू इथे पुट केलं आपण, तर याचं जर निगेटिव्ह आन्सर आलं, निगेटिव्ह समजते का, निगेटिव्ह आलं तर एक्स इक्वल टू
x equal to a is a point of maximum. y max फाइंड करायचा आहे. y max फाइंड करण्यासाठी काय, टू फाइंड y max put x equal to a in 1 मध्ये पुट करायचंय, तुम्हाला काय भेटेल, y max भेटेल. ओके, आता दुसरी व्हॅल्यू पुट करायची सेम परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये, जशी पहिली व्हॅल्यू पुट केली तशी दुसरी x इक्वल टू b. आणि जर याचा आन्सर पॉझिटिव्ह आलं तर x इक्वल टू b इज पॉइंट ऑफ मिनिमा. म्हणजेच काय, टू फाइंड y मिनिमम, परत y x इक्वल टू b, पुट x इक्वल टू b इन 1. सगळं स्टेप एकदम सिंपल आहे. परत लक्ष द्या, जरी थिअरी पार्ट मोठा वाटत असला तर प्रॉब्लेम घेऊ शकता. पहिलं काय, त्यावर डीवाय बाय एक्स फाइंड करायचा, डीवाय बाय एक्स ला इक्वल टू 0 करायचं, इक्वल टू 0 केल्यानंतर आपल्याला पॉइंट भेटणार आहे. ओके, पॉइंट भेटल्यानंतर परत ह्या जो सेकंड ऑर्डर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वेशन 2 ला परत डिफरन्शिएट करायचंय, सेकंड ऑर्डर मध्ये कन्वर्ट करायचं. सेकंड ऑर्डर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मिळालेले पॉइंट ते सेकंड ऑर्डर मध्ये पुट करायचे. समजा पहिला पॉइंट पुट केला, मायनस आन्सर आला तर तो पॉइंट ऑफ मॅक्झिमम असेल, म्हणून तो पॉइंट परत इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे, तुम्हाला y max भेटेल. आणि दुसरा पॉइंट पुट केला तर तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर आलं तर तो तुम्हाला भेटेल पॉइंट ऑफ मिनिमा. तो x इक्वल टू b जो असेल तो इक्वेशन 1 मध्ये. ओके, म्हणजे किती 3 स्टेप मध्ये प्रॉब्लेम. डीवाय बाय एक्स फाइंड करायचा, इक्वल टू 0 केलं, पॉइंट भेटले, परत सेकंड जे इक्वेशन आले त्याला डिफरन्शिएट करायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला, त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये आलेले पॉइंट पुट करायचे. जर आन्सर मायनस आलं तर मॅक्झिमम, ओके, अँड प्लस आलं तर मिनिमम. मग त्या व्हॅल्यू फाइंड करायच्या, y max कुठून फाइंड करायचा, 1 मध्ये जी व्हॅल्यू आली x इक्वल टू काय आले 1 मध्ये पुट करायची, तुम्हाला y max भेटेल. मिनिमम असेल तर मिनिमम व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हा हे झाला थिअरी पार्ट. जाऊया प्रॉब्लेम कडे. प्रॉब्लेम वरून आणखी क्लिअर होईल, तुमचं कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. जरी तुम्हाला इथे थिअरी पार्ट समजला नसेल तर प्रॉब्लेम वरून कन्सेप्ट क्लिअर होईल. फाइंड maximum and minimum value and the maximum and minimum value of two x cube 3x square minus 36x plus 10. Okay, find maximum and minimum value of. आता तुम्ही जर बघितलं इथे y कुठे दिसत नाही, dy बाय dx कसं करणार, काय विद्यार्थी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेत आहे, y नाही तर तुम्हाला dy बाय dx भेटेल का, नाही. म्हणून दिलेलं जे आहे फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ. ओके, दिलेला जो कर्व त्याला y मानायचं आहे, म्हणजे लेट y इक्वल टू काय येणार आहे, 2x क्यूब minus 3x square minus 36x, okay, plus 10. Now next step, differentiate with respect to x. इक्वेशन 1 लक्ष द्यायचे, y इक्वल टू दिलं असेल तर y इक्वल टू लिहायचं आहे तिथे. differentiate with respect to x, hence derivative of y with respect to x equal to derivative of 2x cube minus 3x square
मायनस 36x प्लस 10. ओके. आता किती टर्म आहे? 1 2 3 4 टर्म. काही विद्यार्थी डायरेक्ट सोडू शकता, काही विद्यार्थी ओके सेपरेट करून सोडू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x क्यूब minus the derivative of 3x square minus the derivative of 36x plus the derivative of 10. मग आता हा 3 पुढे आला, किती? 3 into 2 6, एक गेला 2, परत 3 into 2 किती? 6, एक गेला किती? 1, मायनस 36 एक चा डेरिव्हेटिव्ह 36, के एक चा डेरिव्हेटिव्ह के, बरोबर ना, प्लस 10 चा डेरिव्हेटिव्ह काय? 0. 10 चा डेरिव्हेटिव्ह 0, क्वांटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. म्हणजे इथे कोणते फॉर्म्युले यूज केले तुम्हाला माहिती आहे? यूज डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स रेस टू एन इक्वल टू एन पुढे आला के एन एक्स रेस टू एन मायनस 1. दुसरा फॉर्म्युला यूज केला के एक्स, के एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? के, म्हणजे आहे ना 36 एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 36. आणि तिसरा फॉर्म्युला यूज केला डेरिव्हेटिव्ह ऑफ के इक्वल टू 0. 3 फॉर्म्युले आपण यूज केले. पहा, हा 2 पुढे आला 6, 2 मधून एक केला 1, के चा डेरिव्हेटिव्ह के म्हणजे 36, आणि हा जो आहे कॉन्स्टंट 10 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे वी गेट dy बाय dx इक्वल टू किती? 6x स्क्वेअर मायनस 6x मायनस 36 इक्वल टू सॉरी, हे झालं इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 झाल्यानंतर तुम्हाला माहिती काय करायचंय? थेरी पार्ट आपण बघितलं का? dy बाय dx 0 पुट करायचा. हा जो dy इक्वेट dy बाय dx इक्वल टू 0. आपण थिअरी जशी पाहिली त्याच क्रमांकाने जातोय आपण. ओके, म्हणजे इथे dy बाय dx इक्वल टू 0 पुट करायचा. पहिला dy बाय dx फाइंड केला, dy बाय dx ची व्हॅल्यू 0 पुट करू. मग इथे आला 0 इक्वल टू काय? 6x स्क्वेअर मायनस 6x मायनस 36. तर विद्यार्थी मित्रांनो 6 6 दिसतोय का? 6 ने भाग जातोय, म्हणून डिवाइड 6 तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट पण सोडू शकता बाय 6. मग काय येईल? काय सांगा? x स्क्वेअर मायनस x मायनस 6, बरोबर, इक्वल टू 0. आता गुणाकार 6 वजा 6 गुणाकार, आणि बेरीज बेरीज आपली आली पाहिजे वजा 1, असे दोन अंक शोधायचे. ओके, वजा 3 2 येईल का? वजा मायनस 3 इंटू 2 मायनस 6 मायनस 3 प्लस 2 मायनस 1. बघा, अतिशय महत्वाचं. हे जर तुम्हाला जमलं नाही मधलं पद काय? -1 बेरीज आली पाहिजे, आणि जी आहे ना शेवटचा -6 गुणाकार, असे दोन अंक शोधायचे, दोन नंबर शोधायचे. व फाइंड टू नंबर्स, multiplication is -6 and addition -1. What is there? -3 2. Hence we get x -3 and x plus 2. These are the factors. ओके, कॅल्सी पण आपल्याला फॅक्टर पाडता येतात. त्या विद्यार्थ्यांना जर माहिती करून घ्यायची असेल कॉल मी. Hence we get x minus 3 equal to 0, x plus 2 equal to 0. Or hence x equal to -3 plus 3 होणार आहे. ओके, और x equal to -2 म्हणजे x equal to 3 आणि x equal to -2, दोन व्हॅल्यू आपल्याला भेटले. x equal to 3. ओके, म्हणजे एकच्या दोन व्हॅल्यू भेटलेल्या लक्षात. आता नेहमीप्रमाणे व्हॅल्यू भेटल्यानंतर परत या 2 ला, जे इक्वेशन 2 ला आहे, परत डिफरन्शिएट करायचं आपल्या थेरी पार्ट नुसार. ओके, अगेन डिफरन्शिएट 2 विथ रिस्पेक्ट टू x. आता 2 तुम्हाला माहिती आहे, विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे डी बाय dx.
हा दिसतोय 2 डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स 2 ला डिफरन्शिएट करतोय डी वाय डी एक्स ऑफ काय इथे बा 6x² मायनस 6x मायनस 36 6x² मायनस 6x ओके मायनस 36 ठीक आहे. मग इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटेल डी इंटू डी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर डी एक्स डी एक्स स्क्वेअर ओके सेपरेट करा डी बाय डी एक्स ऑफ 6x² काही विद्यार्थी डायरेक्ट लिहितील म्हणजे डायरेक्ट कसं बघा डायरेक्ट म्हणताय सर डायरेक्ट सांगू असं म्हणून मी ते डायरेक्ट लिहू शकतो 6 इंटू 2 किती आला 12x बरोबर ना 6x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 6 आणि याचा 0 डायरेक्ट लिहू शकता हेन्स वी गेट 12x मायनस 6 हा आला तुमचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे इक्वेशन 3 समजले का इक्वेशन 2 इक्वेशन 2 काढलं 2 वरनं पॉइंट फाइंड केला आणि इक्वेशन पॉइंट फाइंड केल्यानंतर परत इक्वेशन 2 ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x ओके इक्वेशन 3 भेटलं. आता ह्या इक्वेशन 3 मध्ये आलेले पॉइंट पुट करायचे कोणता पॉइंट आलेले बघा x इक्वल टू 3 x इक्वल टू मायनस 2 ओके पुट x इक्वल टू 3 in 3 hence we get d square y by dx square at x equal to 3 बघा हा पॉइंट पुट करत असताना रेश मारायची आहे hence we get 12 into 3 minus 6 36 minus 6 काय आलं 30 आलं का म्हणजे d square y by dx square at x equal to 3 we get answer 30 which is positive आणि जर पॉझिटिव्ह असेल तर x equal to 3 is a point of minimum समजलं पॉझिटिव्ह आलं तर पण निगेटिव्ह आलं असतं तर मॅक्सिमम आता हा मिनिमम फाइंड करायचा आहे y मिनिमम आता y मिनिमम फाइंड करण्यासाठी x इक्वल टू पुट टू फाइंड y मिनिमम पुट x इक्वल टू 3 इन कुठे पुट करायचं 1 मध्ये 1 काय आहे अरे 1 काय आहे काय 1 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 36x प्लस 10 यामध्ये आपल्याला 2 3 चा क्यूब मायनस 3 चा स्क्वेअर मायनस 36 इंटू 3 ओके प्लस 10 समजलं पुट x इक्वल टू 3 1 फाइंड y मिनिमम म्हणजे तुम्हाला y मिनिमम भेटला कसा फाइंड केला समजलंय y मिनिमम फाइंड करण्यासाठी काय करायचं पुट x इक्वल टू 3 आता हे कॅल्क्युलेटर घ्यायचंय आणि कॅल्क्युलेटर मध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायची आहे म्हणजे तुम्हाला भेटेल y मिनिमम तुमचं जर कॅल्क्युलेट केलं -71 हा तुमचा y मिनिमम आता ही झाली एक व्हॅल्यू परत दुसरी व्हॅल्यू घ्यायची पुट x इक्वल टू -2 इन परत सेम मध्ये कोणते इन 3 मध्ये पुट करायची म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर काय x इक्वल टू -2 परत रिपीट करायची प्रोसेस जशी 3 ला रिपीट केली तसं -2 ला रिपीट करायची ओके काय तिथे 2x - 6 बरोबर 2x - 6 काय 2 into -2 -6 12 12 12 24 -6 म्हणजे इथे आन्सर आलं -30 आणि जर मायनस आन्सर आलं d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस आली
तो असतो पॉइंट ऑफ मॅक्झिमा, असतो पॉइंट ऑफ मॅक्झिमा. म्हणजे तिथे आपण असं लिहू शकतो x इक्वल टू -2 इज पॉइंट ऑफ मॅक्झिमा. ओके, पॉइंट ऑफ मॅक्झिमा म्हटलं की वाय मॅक्स फाइंड करायचा आहे, बरोबर ना. टू फाइंड y max, okay, put x equal to -3, सॉरी -2 आहे नाही का, x equal to -2 कुठे पुट करायची -2, व्हेरी नाईस, कुठे पुट करायची आहे 1 मध्ये, 1, हेन्स y max इक्वल टू, पहिले मी इक्वेशन लिहून घेतो 2x³ -3x² -36x + 10, हे तुमचं इक्वेशन 1. मग आता 2 -2 चा क्यूब -3 -2 चा स्क्वेअर -36 into -2 + 10, and after calculating by calci we get max equal to 54. आणि इथे आपला प्रॉब्लेम संपला. लक्ष देते, परत लक्ष देते. काय केलंय, dy/dx फाइंड केला, dy/dx फाइंड केल्यानंतर dy/dx इक्वल टू काय पुट केला, 0 पुट केला, 0 पुट केल्यानंतर जे इक्वेशन येईल ते इक्वेशन काय केलं, सॉल्व केलं, त्यावर पॉइंट काढले. ओके, परत ते इक्वेशन टूला डिफरन्शिएट केलं, त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटला. त्याच सेकंड ऑर्डर मध्ये आपण वरचे जे पॉइंट काढले 2 वरनं, ते आलं लक्षात, म्हणजे 2 वरनं पॉइंट काढायचे आणि ते इक्वेशन 3 मध्ये पुट करायचे. आणि इक्वेशन 3 मध्ये जेव्हा आपण पुट करतो जेव्हा पॉझिटिव्ह येतं आन्सर, जे पॉझिटिव्ह आलं तो असतो पॉइंट ऑफ मिनिमम. मग तो y मिनिमम फाइंड करायचा, म्हणजे x इक्वल टू 3 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. जर सेकंड ऑर्डरचा आन्सर निगेटिव्ह आला असेल तर तो पॉइंट ऑफ मॅक्झिमा असतो. y टू फाइंड y max पुट x इक्वल टू -2 इन इक्वेशन 1, आणि मग तुम्हाला y max, म्हणजे स्टेप बाय स्टेप जर बघितलं आपण दिलेलं इक्वेशन dy/dx फाइंड करायचं, dy/dx इक्वल टू 0 पुट करायचं, 0 पुट केल्यानंतर पॉइंट भेटतात. परत त्या dy/dx चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये वरचे आलेले पॉइंट पुट करायचे. जर ते पॉइंट सेकंड ऑर्डर मध्ये पुट केल्यानंतर जर आन्सर निगेटिव्ह येत असेल तर तो असतो पॉइंट ऑफ मॅक्झिमा, आणि पॉझिटिव्ह येत असेल तर पॉइंट ऑफ मिनिमम. उलट्या पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम, निगेटिव्ह असेल तर मग त्यावर y max फाइंड करायचा, y मिनिमम तीच व्हॅल्यू 1 मध्ये पुट करून तुम्हाला y max y मिनिमम भेटतो. ठीक आहे, समजलाय का. म्हणजे आज आपण बघितलं हाऊ टू फाइंड मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. जाऊया पुढच्या प्रॉब्लेम कडे. तर परत एकदा रिपीट करतो तुम्हाला काय करायचंय, शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि म्हणजे आपल्याला y इक्वल टू f(x) दिलेला असतो, त्यावरनं फाइंड करायचा आहे dy/dx. ओके, dy/dx फाइंड केल्यानंतर आपल्याला भेटतो असं f'. ओके, नंतर dy/dx काय पुट करायचं आहे, 0 पुट करायचा आहे. 0 पुट केल्यानंतर काय भेटतं आपल्याला f'(x) भेटतो. ओके, सॉल्व करायचं याला, सॉल्व केल्यानंतर x च्या व्हॅल्यू भेटतात, x इक्वल टू a, x इक्वल टू b. त्या ओके, हे जे आहे इक्वेशन हे आहे 2 आणि हे 1. ओके, परत 2 ला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ह्याच्या व्हॅल्यू यात पुट करायची, पहिली ही पुट करायची, दुसरी ही पुट करायची. पुट केल्यानंतर जर निगेटिव्ह आन्सर येत असेल तर मॅक्झिमम असतो, अँड पॉझिटिव्ह आन्सर आलं तर काय, मिनिमम. मग y max फाइंड करावा लागतो, म्हणजे आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची, म्हणजे तुम्हाला y max भेटेल. ओके, निगेटिव्ह असेल तर
एक्स इक्वल टू बी समजा तुमचं पॉझिटिव्ह आन्सर आलंय म्हणजे वाय मिनिमम भेटेल. तर वाय मिनिमम फाइंड करण्यासाठी कुठे पुट करायचंय, 1 मध्ये पुट करायचंय. ओके, आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. स्टेप समजल्या, स्टेप समजल्या. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचे एक्झाम्पल घेऊ. बाय.